भारतानं जेव्हा 21व्या शतकात प्रवेश केला तेव्हाच अव्वल फकीर जैनुलाब्दीन अर्थात एपीजे अब्दुल कलाम नावाच्या एका द्रष्टा शास्त्रज्ञानं 11वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली। रामेश्वर सारख्या एका छोट्याशा गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतलेल्या कलामांनी पुढे अवघ्या भारताला अण्वस्त्र जगात शक्तिशाली बनवलं। हजारो शाळांमधून शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणारी व्याख्यानं दिली। एकेकाळी रामेश्वरच्या गल्ली बोळात चरितार्थासाठी पेपर विकणारा हा मुलगा पुढे भारतरत्न बनला। त्यांची कथा एका स्वप्नासारखी प्रेरणादायी ठरली। अध्ययन, संशोधन आणि मार्गदर्शन ही त्यांनी आपल्या आयुष्यभराची त्रिसूत्री मानली। त्यांच्या या देशावरचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी आम्हाला स्वप्न पाहायला, स्वप्न जगायला आणि त्यासाठी झटायला शिकवलं। विंग्स ऑफ फायर हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करावी याची जणू भगवद्गीताच बनली। आपल्या तामिळ भाषेचा सार्थ अभिमान असणाऱ्या या प्रखर राष्ट्रभक्ताला अनेक परदेशी विद्यापीठांनी मानद पदव्या प्रदान करण्यात धन्यता मानली, पण त्यांच्या साध्या राहणीत आणि उच्च विचारसरणीत तसूभरही फरक पडला नाही। अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देश आणि देशाप्रती ते झटत राहिले। लोकशाहीवर, विज्ञानावर, आधुनिकतेवर आणि अण्वस्त्र शक्तीवर गाढ विश्वास असणारे कलाम हे खऱ्या अर्थानं आधुनिक काळातले विज्ञान ऋषी होते। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी हे ज्यांच्या व्यक्तिमत्वात सातत्यानं जाणवत होतं तोच हा माणूस। हा देश जेव्हा कधी सुपर पॉवर बनेल तेव्हा त्याचा पाया एपीजे अब्दुल कलामांनी रचला होता हे कधीही विसरून चालणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।